गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल आवास योजनेचा सुधारित आराखडा बनवण्यात यावा या मागणीसाठी येत्या 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी स्टेशन रोड आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने आणि आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सह आयुक्त विजय राजापुरे यांना याबाबत सविस्तर निवेदन दिले। असं स्पष्ट करून रवी राजपुते यांनी सांगितलं की महापालिकेत 25 वर्ष सेवा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला त्याचं हक्काचं घर मिळावं यासाठी शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल आवास योजना राबवली आहे। त्यासाठी महापालिकेनं फक्त जागा द्यायची आहे। या योजनेचा आम्ही स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करतोय। यात काही कामगार संघटनांनीही प्रयत्न केले आहेत, असंही राजपुते यांनी स्पष्ट केलं। त्यांनी पुढे सांगितलं की तत्कालीन इचलकरंजी पालिकेनं 19 सप्टेंबर 2021 रोजी ठराव केलाय। श्री म्हसोबा मंदिर नजीक आणि सोलगेमाळा भागातील जागा या प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय झाला, पण नगर परिषदेची मुदत 2021 मध्ये संपल्यानं हा महत्वाकांक्षी प्रकल्प रेंगाळला। त्यानंतर या प्रकल्पाला गती देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे। मी महापालिकेकडे 11 ऑक्टोबर 2023 रोजी केलेल्या मागणीप्रमाणे 8 डिसेंबर 2023 रोजी महापालिकेनं स्वतंत्र ठराव केला। त्यानुसार लालनगर कामगार चाळ न्यायालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील क्वार्टर्स, खंजिरे क्वार्टर्स, कामगार चाळ या ठिकाणी घरं बांधून देण्याचा निर्णय झाला। सुमारे 750 सफाई कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करतोय, असंही माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी यावेळी स्पष्ट केलं। रवी राजपुते यांनी 26 ऑगस्ट 2024 रोजी महापालिकेला पत्र देऊन या प्रकल्पाचा सुस्वारित डीपीआर बनवण्याची मागणी केली होती। त्याप्रमाणे सांगलीच्या पिनाका कन्सल्टन्सी यांनी भाग्यरेखा टॉकीज समोरील कामगार चाळ या एकाच ठिकाणी 700 घरांचे 12 मजली इमारत बांधण्याचा डीपीआर बनवला होता, पण या प्रस्तावाला माझ्यासह कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला। 4 स्वतंत्र जागा असून त्या ठिकाणी प्रत्येकी 150 घरं बांधावीत अशी मी स्वतः याबाबतच्या बैठकीत ठाम भूमिका घेतली। डॉक्टर आंबेडकर श्रमसाफल्य योजनेत 4 ठिकाणी प्रत्येकी 500 फूट प्रमाणे 2 मजली इमारत लिफ्टसह बांधण्याचा मी 11 सप्टेंबर 2024 रोजी प्रस्ताव दिला होता, असंही राजपुते यांनी स्पष्ट केलं। त्यांनी पुढे सांगितलं, या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा सुधारित डीपीआर बनवण्याची मागणी सतत करूनही महापालिकेनं सतत दुर्लक्ष केलं। त्यामुळे या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिलच्या आत न झाल्यास मी स्वतः आणि या योजनेतील लाभार्थ्यांना परिवारासोबत घेऊन स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण 14 एप्रिलपासून करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं।